साईराम. आजचा दिवस चौथा. आजचा हॉल काय रे? तर आजचा आहे खारडी ते काटणदेवी मंदिर. तर आज आम्ही रात्री तर कसारा घाटला चढणार आहे. तर आज दिवस आहे स्पेशल डे. म्हणजे बोलायचं राहिलं तर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे आजपासून. आपला मराठी सण आहे, त्यामुळे सगळ्यांनी आज व्हाईट वस्त्र परिधान केले आहेत. तरी तुम्ही गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही आनंदी राहा यावर्षी आणि तुमचं वर्ष सुखाचं जावं. ओम साईराम. तर काय बोलताय भाई, आपण आता आम्ही कमीत कमी किती किलोमीटर चाललो रे? 5 ते 7 किलोमीटर चाललो. थोडा रेस्ट घेतला, बोललो थोडा थांबूया. एवढ्यात आमचा सुमित भेटलाय. सुमित, हा बघा, हा सुमित ऐकल, तुम्हाला तोंडानं वाटत असेल थोडा नाराज आहे तो. कपडे आणले आहेत पण तो घालत त्यांनी काम 1200 ते 1300 रुपयाचे शर्ट पॅन्ट आणलेली, व्हाईट शर्ट पॅन्ट. तर त्याला लूज मोशन झालंय, उलट्या होत आहेत, अजून काय होतं रे, पोटात दुखतंय. तर तो नाराज आहे थोडा. मलमल आहे तलमल, एकच गोष्टीची मलमल आहे तलमल, फक्त खाणं. मॉर्निंग त्याची उलट्यामध्ये गेले, मॉर्निंग उलटी. तर आता आम्ही थोडा थांबलेलो आहे. तर आता आम्ही थोडा होल्ड करू, नाश्त्यासाठी करूया ना. पालकी में आके क्या किया? सुमित भाई इधर ले सुमित भाई, सिप चला बस कुछ नहीं. ये चला और ये सिर्फ खा रहा है. तो अभी उसका मुंह देखो, दिखा नहीं जरा, वो देखो मुंह भी नहीं खुल रहा है उसका. लखवा मारा मुंह में देखो. भाई पाठवून नंबर लावला. भूक लागल्यावर काही खातात मंदार. राम, आपल्याकडे मेडिकल पण उपलब्ध आहे बघा. आपल्याकडं कोणाला पायाला फोड येतात, कोणाला काय सर्दी होते, कोणाला काय होत असेल तर आपल्याला डॉक्टर पण उपलब्ध असतात. 9 दिवस पूर्ण प्रॉपरली 9 दिवस उपलब्ध असतात. तर काय टेन्शन नाही. आत्ताच आम्ही नाश्त्याच्या हॉलमधून, म्हणजे आम्ही नाश्त्याचा हॉल घेतलं थोडा, तुम्ही तर बघालच, त्याच्यामध्ये होतो. तर सगळ्यांनी खूप काय खाल्ला, समोसे पाव, वडापाव, भजी पाव, वेपर पाव पण खाल्ले बनवून मुलांनी, एक नंबर. आणि आम्हाला थोडी मदत केली. मेन गोष्ट नाना सत्रे यांचं खूप आभार. तर रितेश, म्हणजे तुला काय वाटतं? नाना आमचा परमित्र आहे, आमच्या संघातून खेळतो. थोडा जोरात बोल. आमच्या संघात मला घाटा गेला बाबू. हां बोल. नाना मोहन छत्रे आमचे परमित्र आहेत आणि आमच्या साईकडच्या संघाचे खेळाडू आहेत. नेहमीच आमच्या पाठीशी असतात, असंच सदैव आमच्या पाठीशी बरोबर. बस एवढंच माझा. हाय. त्यांनी खाल्ली ती, तर आज ती पण खाल्ली. आमचं एवढं नशीब चांगलं आहे ना की रोडला तर तुम्ही बघत असाल कुठेच झाडं नाहीत, पण बाबाच्या कृपेने आज एवढी सावली आहे ना, म्हणजे ऊन तर काहीच नाही. काय बोलतो? थोडंफार ऊन आहे फक्त. थोडाफार ऊन आहे, ते तर काय म्हणजे जसं कवळं ऊन असतं ना तसं आहे. एवढं पण ऊन नाही, पण बाबाच्या कृपेने एक नंबर आहे. तर आता आम्ही जाणार आहे आमच्या हॉलला आता मस्तपैकी. अजून 4 किलोमीटर आहे. आमचा तर लास्ट डब्बाच असतो दरवर्षीप्रमाणे. दरवर्षीप्रमाणे आई वर्षी. आणि ते घोड्याचे चणे खाऊन गेलेले ते गेले पुढे. पालखी में क्यों आए? हा, चलने. पालखीमध्ये कशाला आले? फक्त चालायला. थोडा कसा रिलॅक्स मध्ये चाला, स्टॉप बिप घ्या, तर मजा घ्या. हा, अनुभव घ्या, काय कुठे काय. हरवायला पुढे गेले. हा, ऍक्च्युली पालखीला नाही, हरवायला. म्हणजे त्यांना काय वाटतं की कधीतरी आम्हाला मान द्यावा. पुढल्या वर्षी त्यांना मान आहे पुढच्या निशाणीचा. साई सेवक नाव लिहून. हे बघा, सेवक साई सेवक साईराम भाऊ. साईराम मामा.
लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी. आणि हे बघा झोपाय रेस्टसाठी व्यवस्था पण केलेली आहे. फुल गाद्या बिद्या टाकून रेस्टसाठी व्यवस्था. आता आम्ही नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालोय. खूप रेस्ट केला, खूप चांगली व्यवस्था केलेली, खूप म्हणजे खूप चांगली व्यवस्था. अशी व्यवस्था अजूनपर्यंत मी तर बघितली नाही. दोन दिवसात पूर्ण गादी टाकून काय ठिकाणी आपले हे मालिश करत होते, काही ठिकाणी खूप चांगलं होतं. मी तुम्हाला दाखवेलच. पण व्यवस्था कशी होती रे आत्ताची? छान व्यवस्था होती. कोकम सरबत होतं सगळ्यात बेस्ट, एक नंबर. झोपायला पण गादी होती. 1 तास मस्तपैकी झोपलो, एक नंबर. हा 2 तास झोपलो होता. हा बघा जुलाब. काय बोलताय मंडळी? आपल्यासोबत आहे बाब्या हो, आणि आपल्यासोबत आहे विजय सॉरी अजय विजय अजय. दोघं जुडवे आहेत ना, त्याच्यामुळे काय कळत नाही. अजय हा, त्या दोघांनी ना कुठली तरी एवढी मन्नत मागितली ना की ह्यांना त्या डॉक्टरने दिलेत. पायातले सॉक्स ते वेगळे असतात, ते एकाने तर घातलेच, पण दोघांसाठी ते दिलेत. सेफ्टी आहेत, त्याच्या बॅगेत आहेत आणि त्याच्या पण बॅगेत आहेत, पण ते बोलतात आम्हाला नाही घालायचं आहे. तर ह्यांनी पूर्ण मन्नत मागितले, तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. हे बघा ते हे दोघं बाब्या, हे बघा ना, बघा एक आणि पूर्ण परत आलेली आहे लास्ट डब्बा. हा बघा आमचा लास्ट डब्बा आहे. खूप हसत खेळत पायी शिडीला जाई पूर्ण. आणि आमच्याकडे आहे तसे 5-6 कुत्रे आहेत ना. हे पालखी में क्यों असं का त्यांना वाटतं की पुढच्या वर्षी त्यांच्याच हातात झेंडा देतील निशाणी, मला असं वाटतंय. आमचा एकदम कम्फर्टेबल आहे. आणि हा बघा रितेश काय बोलतो. थांब तर बोल रितेश काय बोलतो. तर आमचा सुमित आहे. हा बघा कुठे दाखव रे. हा बघा तो, त्याला आज लूज मोशन झाले तर तो काहीच बोलू शकत नाही तर पाठून हाय गाईज हाय. त्याचे व्हिडिओ खूप कट केले आम्ही, कारण का हाय गाईज ते आमच्या इकडची रेक्षा आहे ना त्यासारखा हाय गाईज. काय बोलतोय बोल ना. हा पुढे मला समजत नाही का रे. कारण का आता आपण जेव्हा बसलो तो हॉल्टवर, हा तर ह्याचे वडील आले सुमितचे. बाबूला बोलतात की ह्याला किलो, ह्याला काय किलो. वडील कोण आहे ते आम्ही आहे. तर ह्याचे वडील असं वाटतं आम्हाला की काय जुलाब बंद झालाय. तुम्हाला आता बसायला लावणार मी इकडे बाबा. तिथून टीप आली आहे, पनीरची भाजी आहे. हा काय बोलतो. मनीषने आम्हाला तिच्या वडिलाच्या नावात. हो आम्ही यावर्षी लास्ट झाला. हा ती टी शर्ट कोण घालणार. दसरा विश्वकर्मा, काय बोलता. नंतर रोहित विश्वकर्मा, हा मग असा विश्वकर्मा. बस मग ती काय त्यांच्या शिलाई फाटतात की नाही टी शर्टच्या. नाही पडतात का रे. काही पहिल्यापासून चांगले करून ठेवतो ना. हा टाके बिके मारायला नाही लागत. काय बोलतात. महाबीचे आहे, एक दिवस घालणार फेकून देणार. साईचं पालन करा. साईचं पालन आणि काय जेवणाचं पालन आणि उलटी. तर असं झालंय की व्हिडिओ बनवायचं कारण आहे की एक लेडीजची पालखी आहे साई पेरणा अंधेरीमधून ना. अंधेरीची साई पेरणा पालखी आहे. तर ती पालखी आहे, तर ती आमच्या पाठी येतेच आहे. तर ती तुम्हाला दाखवतो आता.
तर तुम्ही बघितलंच असेल की लेडीजची पालखी असे हे पण 9 दिवस चालतात. साई पेरणावाले महिलांचं आहे, फक्त महिला असतात त्यांच्यामध्ये. खूप छान मस्त. चला ते पण रामनवमीच्याच अगोदर पोहोचणार, तर आपण भेटू नंतरला. आता वाजले आहेत 1. खूप लेट झाला आम्हाला, कारण का ऊन असल्याने लेट होतोय. आणि आम्हाला जरा हा बघा पर्सनल प्रॉब्लेम आहे. ते त्याला हगीज पण भेटत नाही मला असं वाटतं साईजनुसार. त्याच्यामुळे थांबायला लागतं आम्हाला. आणि 2 जण बिना चपल्याचे आहेत म्हणून त्यांच्यासाठी थांबायला लागतं. बाकीचे ते पुढे गेलेत, त्यांना काय पडलेली नाही. असं आहे. तर असू द्या. मी काय बोलतो, आता आपल्याला गावात जायचं ना. गावात एंट्री केली आम्ही. हा बघा गाव दाखवतो. दिसणार ना घरा भावा, थांब ना आता. येईल ना घर, येईल नाही. वाडी साईराम पाय दुखायला लागले. ते आहेत पाय दाबायला आहेत माणसं. ते पुढे गेले, ते कशाला पाठवले? 4 मित्र गेले त्यांच्यासोबत गेलो असतो, पोचलो असतो आता. ठीक आहे, जा संध्याकाळच्या स्पॉटला, बघूया जातो की नाही. चला आपण भेटू आता. बोलताय मंडळी रितेश भाई, हो मंदार भाई गए थे खड़ौली गए थे पूरा. फिर अभी हम लोग फाइनली पहुंच गए भाई ब्लॉक में अपने फ्लैट में. देखो भाई अपना फ्लॅट जेवण आलेला व्यक्ती. भाई आपला व्ह्यू बघा ना, आपल्या घरासमोरचा व्ह्यू बघा. व्ह्यू आपण फायनली आपल्या रूमवर पोहोचलेलो आहे. काय बोलताय भाई मंडळी, कसे आहेत? खूप दमलोय, खूप थकलोय, पण थकलो नाही. थकले तरी पाय माझे. काय बोलताय बाबा? मामा नाही, मामा 2 शब्द बोला. किती मामा आपल्या उरणवरून येतात पालखीत. हो चालव. हा बस. आपण आपल्या फ्लॅट मध्ये रूम मध्ये पोचलो आहे. आपला कुठं पोचलो रे आपण? कसारा गाव. हो मनी म्याव. हा बघा सनी. काय बोलतो सनी? तुम्ही लय लेट आला. आता 1च्या मॅच आला, आमची मॅच झाली. अरे मॅच होती आमची. अरे 2 डॅमेज झालेत ना 2 जण. या तुम्ही हे बघा, हे कुठून आलेत? भिवंडीवरून. भिवंडीवरून. बरोबर. बाबा आमचा बाबू. हा बघा किरण. ओ आमची मॅच झाली आता. शिवा आमचा विकेट किपर होता. कीपर श्याम हरम. गुड नाईट. हे तर सेवे करूया भाई, फुल फॉर्मला आहे. तो श्याम आराम डोंगर चढ 2 वेळा डोंगर उतरला नाही, बोलतो 4 वेळा उतरला. हे बघा, हे मेन आहेत. हे 3 1 के मेन आहेत. काय बोलतोय पब्लिक? साईराम भाई, बादशाह फिरोगा फिर बादशाह फिर. आता आम्ही आलोय आंघोळ करून, जस्ट पूर्ण रिलॅक्स वाटतं एकदम, 1 नंबर. हा बघा आपला भाव रित्या आंघोळ त्याला पण घामाटलाय पूर्ण. पाण्याची कमतरता आहे, पण घरवाले खूप दिलदार आहेत. 1 नंबर भैया. जेवण तर आता भैया मला तर वाटतं कोण जेवणाला हार मारणारच नाही. कारण का काय माहितीये काय, खूप चपाती छान पण जेवण आहे. असतं. चपाती 1 नंबर जेवण असं तुम्हाला मी दाखवेलच. खूप छान. पण थोडी परिस्थिती गरीब आहे. साईच्या ग्रुपने खूप चांगलं त्यांचं होणारच, कारण का आमचा दरवर्षीचा स्पॉट आहे हा. सगळ्यांना आल्याला पाणी देणार, केलं काय आल्याला पाणी देणार, नंतरला मग जेवायला देणार, मग आंघोळ करायची, मग जेवायचं मस्तपैकी. मग थोडा 5 वाजेपर्यंत आराम करणार. आराम एकदम झोपणार तिथं मस्तपैकी. झाडं आहेत, झाडांखाली एकदम चटई टाकून हे लोक देतात झोप. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे कसाऱ्याला एका काकांच्या घरी. दरवर्षी तर आम्ही जातोच, दरवर्षी तिथे येतो जेवायला. तर आता आम्ही जेवायला स्टार्ट करणार आहे. ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साई की जय, साई बाबा की जय. आता जेवणानंतर आता आम्ही मस्तपैकी आता आराम. जेवण तर खूप छान होतं, एक नंबर. असं जेवण तर मला तर वाटतं कुठं अजून जेवलोच नाही. मस्त चपात्या होत्या, एक भाजी होती, लोणचं होता आणि भात होता, मस्त होता. चपाती तर तरी 2-3 तरी खाल्ल्या. काय बोलतो जेवण कसं होतं? खूप छान जेवण. दरवर्षी तसंच जेवण असतं, सेम काय टेस्ट बदलली नसते. खूप चांगलं जेवण असतं. आई याच्या पहिल्यांदा आला आमच्यासोबत या स्पॉटवर, त्याला विचारा. त्याला विचारूया. एक नंबर गावचं जेवण एक नंबर असतं. काय बोलतो भाई? पण थोडा साई आजायला थोडे 2 फोड आलेत तर तुम्हाला दाखवतो. नाही बाई, लय आले तुम्हाला तर दाखवतोच. बघा कसे येतात ते फोड, तुम्हाला दाखवतो. 2 मिनिटं थांबा. बघा फोड बघा, विदाऊट चप्पल. त्या पायावर 3 आहेत, मोठा आहेत खूप. त्या पायावर आहे आईचे लाड आईचे बाळ चालत गेलं शिर्डीला. 3-4 आलेत, 2-3 फुटले झाले बघा. इथे काय मी काय बोलतो, आमच्याकडे एक म्हणजे असे बाबा आहेत, ते नागवेकर बाबा. त्यांनी खूप अनुभव घेतलाय. तर अनुभव घेतलाय म्हणजे खूप कमीत कमी 25 वर्ष तरी चालत आहेत. तर त्यांना आता आपण भेटू आणि बोलू त्यांच्याशी. साईराम. मी रामचंद्र बाळकृष्ण नागवेकर. आज जवळजवळ साई सेवक मंडळातून मी 25 ते 27 वर्ष मी चालत येतो. कारण 2 वर्ष करोनामध्ये आमची गेली. त्याच्यामुळे आज आम्हाला फार त्यावेळी दुःख झालं होतं की पालखी आमची थांबल्यामुळे. तर फार अनुभव आहे या पालखीचा, खरोखर इतका अनुभव आहे का विचारू नका. म्हणून आज हा एवढा लोड जो येतोय पालखीवरती, तो का त्या पालखीच्या आहे ना, शिस्त व्यवस्थित चालते त्यांची पालखी, खाणं पिणं व्यवस्थित असतं. आणि येताना पूर्वी जे रस्ते होते ना, ते रस्ते खरोखर त्यावेळी पालखी चालवण्यासाठी खूप अवघड होते. आता जरा सरकारने रस्ते बनवून दिले आम्हाला चांगले, त्याच्याबद्दल सरकारचे धन्यवाद. आणि खरोखरच ह्या पालखीमधून तुम्ही प्रवास करा, बघा तुम्हाला अनुभव येतील सर्व या पालखीचं कसं काय आहे, काय आहे ते काय. साई सेवक पालखी आमची ही अतिशय भरपूर मोठी आहे. जवळजवळ 5 ते 6 हजाराचा लोंढा येतो आमच्याकडून. तिथून ते कशासाठी गुजरातवरून येतात लोक, अलिबागवरून येतात, कुठून संपूर्ण महाराष्ट्रातून येतात सर्व. तर प्रत्येकाने अनुभव घ्यावा याचा. आणि हीच विनंती. साईराम. बस. आमचा सुमित 3 दिवस झाले चालतोय, पण आजचा दिवस बसला, खूप आजारी पडला. म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? खूप आम्हाला त्याने मोहितेने त्याला पुढे पुढे नेला आणि तो आता गाडीत बसलाय. याचं मला खूप खंत वाटते, जीवाला मनाला खूप खंत वाटते. पण आम्हाला ना तो खूप काय काय सांगतो. काय सांगू? म्हणजे जेव्हा मुंबईला असतो ना, तेव्हा तो खूप कामाला काय काय सांगतो मला पण की सांगत- पदयात्रामध्ये असं असतं तसं असतं, हे करायचं ते करायचं हे मला करायचं. पण सांगत होता तू मेरे साथ चल, मेरे साथ चल. मैं ते बोला मैं तेरे साथ नहीं चलूंगा भाई, मैं जैसा रहेगा मेरा. चलूंगा, पाणी भी नाही पिऊंगा. साईराम. सुमितबद्दल सांगायचं म्हटलं तर त्याचा थोडा चालताना थोडा बोलतात ना, एक अपघात झालेला आहे थोडा. तर त्यासाठी आता ही गाडी आणलेली आहे. काय तो बोलतो? ड्राइवर मुंबई करून हाय भाई, तो सुमित के लिए अभी जो गाड़ी लाए हैं अपन सुमित के लिए, वो यही गाड़ी है. यही गाड़ी. अभी इसको बेटा कि वो हॉस्पिटल लेके जाएगा, उधर ठीक ठाक करेगा उसको, फिर से वो फिर अपना पदयात्रा में शामिल हो जाएगा. सुमित दादा ओके. आज रात्री तर मजा येणार आहे, कारण का आज रात्री पण भजन आहे. तर आम्ही भजनाला पण नाचणार. आणि दुसरी गोष्ट आज कसारा घाट चढणार आहे. धरली ग आज धरली ग, धरली रे आज धरली ग, आणि गावाची वाट ग. आईला का
पुढं मार, तिथून पुढं मार. जय. राम खूप दमलेलो आहे आणि आता आम्हाला कमीत कमी रितेश किती तास लागले रे? 2 तास तरी लागले पूर्ण कसारा घाट चढायला. तर खूप दमलो आहे. आम्ही दर्शन पण घेतला आणि फुल एन्जॉय पण केला. चला आता आम्ही जेवायला घेत आहे थोड्याच वेळात. तर तुम्हाला मी दाखवेलच सगळे जेवताना. तर साईराम खूप लेट झालेला आहे कारण का आज कसारा घाट होता. नॉनस्टॉप आलो. 2 तास झाले आम्हाला यायला टाइम लागला कारण का नॉनस्टॉप आलो ना म्हणून. तर पाय पण खूप दुखत आहेत आणि जेवायला पण आम्हाला लेट झाला. तर वाजले 2. खूप लेट झाला आहे गाईज. रात्रीचे 2 वाजले. सगळे आत्ताच आले दमून. जेवलो. जेवण छान होतं. श्रीखंड होता आज आणि कांदा भाजी पण होती. तर खूप मस्त जेवण होतं. खूप पोट भरून जेवलोय. चला आता उद्या भेटूया. दिवस 5वा सुरुवात करूया. गुड नाईट. साईराम.